नमस्कार, सीवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी सीवी रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। तर चला मग इथं सुरुवात करून घेऊ। तर इथे मी बघा कोथिंबीर धुवून कोरडी करून बारीक बारीक अशी चिरून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे। तांदळाच्या पिठामुळे छान आपल्या कोथिंबीर वडीला कुरकुरीतपणा येतो। याच्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून पेस्ट बनवली आहे। 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा घातलाय, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घातले। आणि याच्यामध्ये मी 3-4 चमचे पांढरे तीळ घातले आहेत। त्याच्यामुळे सुद्धा आपली कोथिंबीर वडी एकदम छान लागते। आणि थोडेसे मी नंतर वरून टाकण्यासाठी सुद्धा 2 चमचे तीळ ठेवलेले आहेत। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी याच्यामध्ये थोडंच घालायचं आहे, कारण आपल्या कोथिंबीरला सुद्धा पाणी सुटतं। त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे। आता इथे मी एक ताट घेतलेलं आहे, याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकून पसरून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच आपण ह्या कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहोत। तर बघा याप्रमाणे मी इथं तेल पसरून घेतलेलं आहे। आता आपण जे पीठ मळलं होतं ना, ते याच्यामध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे। तर मी खाली सुद्धा थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि याच्यावर आपण हे पीठ टाकायचं आहे। हे तीळ टाकल्यामुळे आपल्या वड्या दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि खायला सुद्धा छान लागतात। तर आता हे पीठ याच्यावर टाकून एकसारखं पसरून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ एकदम असं पातळ पसरायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। त्याच्यामुळे मी इथे अर्ध्या ताटामध्येच हे पीठ पसरून घेतलेलं आहे। बघा तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे मी हे पीठ असं पसरून घेतलं आहे। एकदम एकसारख्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या वड्यानंतर छान निघतात। तर आता याच्यावर सुद्धा आपल्याला परत तीळ टाकून घ्यायचे आहेत। तर परत इथे मी आणखी 1 चमचा याच्यावर तीळ टाकून घेतले। खूप छान असं आपल्या ह्या वड्या दिसतात ह्या तिळामुळे आणि खायला पण छान लागतात। तर बघा असं एकसारखे याच्यावर मी तीळ पसरून घेतले। आता इथे मी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि याच्यावरच आपल्याला आता ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत। आता हे ताट ठेवून आपल्याला झाकून असंच मीडियम गॅसवर 20 मिनिटं ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत। तर बघा आता इथे 20 मिनिटं झाले आहेत। एकदम छान अशा आपल्या ह्या वड्या इथे वाफल्या आहेत। आता हे पीठ आपण आणखी 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर आता 10 मिनिटं झालं आहेत। बघा याच्या मी आता वड्या कट करून घेत आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठ्या ह्या वड्या तुम्ही कट करायच्या आहेत। ह्या कोथिंबीर वड्या तुम्ही तेलामध्ये न तळता सुद्धा अशाच खाऊ शकतात। एकदम खूप छान अशा लागतात। तर इथे मी तेलामध्ये तळून घेतल्या होत्या, तुम्ही थोडंसं तेल टाकून फ्राय सुद्धा करून घेऊ शकतात। तर बघा इथे मी याप्रमाणे पूर्ण ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मोकळ्या करून घेतल्या आहेत। तर तुम्ही बघू शकतात किती छान असा कलर आलेला आहे आणि अजिबात ताटाला चिकटलेल्या नाहीत। एकदम छान ह्या वड्या आपल्या सुटसुटीत झालेल्या आहेत। तर आता इकडे मी तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की ह्या तेलामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि 4-5 मिनिटं अशाच आपल्याला ह्या वड्या खरपूस रंगावर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही ह्या वड्या थोडंसं तेल टाकून सुद्धा अशा फ्राय करून घेऊ शकतात।
तर खूप छान रंग येऊन आपल्या ह्या वड्या आता इथे तळून तयार झालेल्या आहेत। तेल आपल्याला इथे पूर्ण निथळून छान घ्यायचं आहे आणि आपल्या ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत। आता याचप्रमाणे राहिलेल्या सगळ्या कोथिंबीर वड्या तळून घेतलेल्या आहेत। तरी तुम्ही सुद्धा याप्रमाणे एकदा ह्या कोथिंबीर वड्या नक्की बनवून बघा। एकदम खमंग आणि खुसखुशीत ह्या वड्या बनवून तयार होतात। जर शिव रेसिपीज या चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। थँक्यू।